सचिन तेंडुलकर पासून ते राज ठाकरे सारख्या मोठ्या सेलिब्रिटीजना या चॅपल्सने भुरळ घातली. जिथे बाकीच्यांना 500 रुपयाची कोल्हापुरी विकता येत नाहीये, तिथे हा ब्रँड 5-5 हजाराच्या कोल्हापुरी चपला विकतोय. तर हे एक मार्केटिंग गिमिक आहे की यांच्या चपला खरंच भारी आहेत. हे जाणून घेऊ आजच्या पॉडकास्टमधून या ब्रँडचा ओनर हर्षवर्धन पटवर्धनसोबत. सो वेलकम टू द पॉडकास्ट हर्षवर्धन. थँक्यू ओंकार. याची जर्नी कशी होती, साधारण कुठे सुरू झाली, म्हणजे कुठल्या वर्षी हा जो सुरू केलास आणि फर्स्ट रिॲक्शन काय होती घरच्यांची? सो 2014ला मला पहिल्यांदा ही आयडिया आली ओके. ऍक्च्युली, आणि खूप आउट ऑफ द ब्लू आयडिया आली. म्हणजे मी मित्रांबरोबर एकदा लेदर जॅकेट घालून बाहेर पडलो होतो, डिनरला गेलो होतो आणि लेदर जॅकेट घातलं होतं आणि खालती मी ॲज युजल, तू आत्ता पण जर का बघितलंस तर मी कोल्हापुरी चपला, तर मी कोल्हापुरी चपला घालून होतो. सो मनात एकदम प्रश्न असा निर्माण झाला की यार, हे पण लेदर आहे, हे पण लेदर आहे, हे एवढं कडक आणि हे एवढं सॉफ्ट, असे दोन प्रकारचे लेदर्स काही असतात. आणि मग आपण समजा ह्या लेदरमध्ये ही चप्पल बनवू शकलो तर लोक घेतील का? दॅट वॉज द इनिशियल क्वेश्चन. मग त्यावर मग जरा रिसर्च करायला लागलो की लेदर बनवतात कसं, कुठे बनवतात, त्याच्या आधी म्हणजे लेदर काय असतं इथपासून सुरुवात. बरोबर. मग मी कानपूरला गेलो, चेन्नईला गेलो, कलकत्त्याला गेलो, भरपूर फिरलो, टॅनरीज मध्ये जाऊन राहिलो, टॅनरीजच्या ओनर्स बरोबर जाऊन बोललो ऍक्च्युली. आणि तेव्हा कोणी बोलायला तयार नाही, कारण स्वतःचा धंदा तर काही नाही. त्यांना माहिती आहे हा माणूस मला धंदा काहीच देणार नाही, नुसतं शिकायला आला. त्यामुळे बोलायला रिलक्टंट होते खूप लोक. मग बोलून 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 हे जाणवलं की हे दोन वेगळे टाईपचे लेदर नसून एकाच टाईपचे लेदर आहेत, पण दे बीन प्रोसेस डिफरंटली. ओके. सो ही जी प्रोसेस आहे ती मग मी शिकलो जरा, कशी बनवायची, कुठले ऑइल्स वापरायचे, कुठले वॅक्सेस वापरायचे. या सगळ्यांनी ऍक्च्युली तुम्ही लेदर कडक बनवू शकता किंवा लेदर सॉफ्ट बनवू शकता. सो मग ती प्रोसेस शिकलो आणि मग परत या ट्रिप्स मधून परत येताना मला हे कळलं होतं की हे लेदर सॉफ्ट काय आणि हे लेदर हार्ड काय. सो मग मी लेदर जॅकेट स्टाईल जे सॉफ्ट लेदर्स असतात ते टॅनरी मधून स्क्रॅप मध्ये उचलायला लागलो आणि मग त्याचे सॅम्पल्स बनवायला लागलो. कारण टॅनरीमध्ये कुठलेही गेलो की पहिले म्हणतात की क्वांटिटी काय, ते मला तेव्हा जमत नव्हतं. सो त्यांना मी म्हणायचो स्क्रॅप द्या मला तुमचं, ते मी किलोवर विकत घ्यायचो आणि मग त्याच्या कोल्हापूरला जाऊन सॅम्पल्स बनवायचो आणि मग ते सॅम्पल्स मी इथे येऊन द्यायचो. आधी तर विकायचो पण नाही, आधी तर मी लिटरली मित्रमैत्रिणींना मी सॅम्पल्स दिले की घालून बघा, कारण प्रूफ ऑफ कन्सेप्ट काही नव्हतं माझ्याकडे. त्यामुळे म्हणलं पहिले एकदा एक 20, 25, 30 एक चपला मी लोकांना दिल्या आणि त्यांना म्हणलं तुम्ही टेकड्या चढा, तुम्ही फुटबॉल खेळा, वाटेल ते करा यामध्ये आणि मला फीडबॅक द्या. तर फॉर्च्युनेटली तो फीडबॅक चांगला आला की अरे ऐसा कुछ देखा ही नाही आहे, अरे पाहिलंच नाही असं काही. निऑन येल्लो कलरची कोल्हापुरी चप्पल, पिंक कलरची कोल्हापुरी चप्पल. आणि लेडीज मध्ये म्हणजे मुलींसाठी थोडं तरी काहीतरी असं अवेलेबल होतं, मुलांसाठी तर शक्यच नाही. म्हणजे 2014-15च्या आधी तर मी म्हणतो एकही लाल कोल्हापुरी चप्पल किंवा निळी कोल्हापुरी चप्पल मुलांसाठी बनलीच नव्हती बहुतेक, कारण लोकांना ती इतकी नवीन वाटली. बरोबर. सो मग तेव्हा असं झालं की अरे कुछ तो बात है, त्यामुळे आपण परस्यू करूया. तोपर्यंत घरच्यांना काही सांगितलंच नव्हतं. घरच्यांना आपलं काहीतरी वाटत हा टाइमपास करतोय, रिसर्च काहीतरी करत बसलाय. आणि ऍट द सेम टाइम मी माझ्या वडिलांच्या बिझनेस मध्ये जॉईन झालो होतो आणि तिकडे सेल्स मध्ये काम करत होतो. मी टूर्स विकत होतो तेव्हा. गोव्याच्या टूर, मसुरीच्या टूर, हनीमून पॅकेजेस लोकांना विकत होतो. सो ते चालू होतं एका साईडला आणि एका साईडला हे असं चालू. मग एकदा मला कळलं की डिमांड मिळतोय, तेव्हा मग मी घरी सांगितलं. इनिशियल रिॲक्शन शॉकिंग होती रे, कारण आता ते म्हणलं की तू युकेला शिकून आलायस, एवढं MBA करून आलायस आणि तू फुटपाथवर कोल्हापुरी चपला विकणार का, असंच विचारलं मला डायरेक्ट बाबांनी. पण मग इव्हेंच्युअली आय थिंक त्यांना आवडली ती आयडिया. पण हे ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट सुरू करतो तर हॉबी किंवा त्या लेवलला ठीक असतं, पण त्याच्यातून पैसे पण आपण कमवू शकतो हे कुठल्या मुवमेंटला वाटलं, किंवा अरे याच्यामध्ये पैसा आहे, किंवा ते ट्रॅक्शन कधी मिळालं? सो फॉर्च्युनेटली माझे बाबा पण बिझनेसमध्ये असल्यामुळे आय हॅव ऑलवेज सीन द बिझनेस साइड ऑफ थिंग्स. बरोबर. म्हणजे मला ती एक समाव आधीपासून नॅक होती की एवढ्याला बनतीये तर की साधारण कितीला विकायला पाहिजे वगैरे ते. आणि MBA करून आलो होतो, त्याचं कुठेतरी काम येच होतं म्हणजे ते. तर मग सो मी आधी इनिशियली प्राइस खूप कमी ठेवली होती टू गेन ट्रॅक्शन. आधी मी आय थिंक 1,500 रुपयाला स्टार्ट केले मी चॅपर्स. ओके.
आणि तेव्हा मला बेसिकली पैसे काहीच मिळत नव्हते, कारण व्हॉल्यूम वॉज लो. त्यामुळे कारागीर माझ्याकडून भरपूर पैसे घेत होते, सगळे मटेरियल वाले माझ्याकडून भरपूर पैसे घेत होते. पण कस्टमर जमवायला ते मला करायला लागले, कारण मी आधी लॉन्च समजा 5,000 रुपयाला केले असते, घेतलंच नसतं. सो मी आधी 1,500 रुपयाला चपला लॉन्च केल्या आणि मग दे स्टार्टेड फ्लाइंग ऑफ द शेल्फ. म्हणजे ऑनलाईन एक वेबसाईट आम्ही एकदम बेसिक वेबसाईट बनवली, तरी म्हणजे लिटरली फोटो खालती प्राइस बाय नाव, बाकी काहीही नव्हतं, कारण काही टाकायला नव्हतं. मग तिकडनं ऑर्डर यायला लागल्या. सोशल मीडियावर आम्हाला खूप साथ दिली. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की आम्ही जन्मलोच सोशल मीडिया. बरोबर. म्हणजे सोशल मीडियाला ते व्हायरल झालं बऱ्यापैकी. म्हणजे आठवड्याला 1,000 2,000 फॉलोअर वाढायला लागले. असं ते एवढा ट्रॅक्शन आम्हाला सोशल मीडियावर मिळायला लागला तेव्हा. आणि तेव्हा इंस्टाग्राम असं काही एवढं फेमस नव्हतं. सो तेव्हा आठवड्याला 1,000-2,000 वॉज अ बिग डील. सो मग तिकडनं खूप लोक विचारायला लागले, एन्क्वायरीज यायला लागल्या, सेल यायला लागला. मग दरवेळेस मी ऑर्डर आली की पहिले स्क्रॅप चेक करायचो, कुठल्या टॅनरीत कुठले. ओके. मग ती ऑर्डर कन्फर्म करायची. मग ते मटेरियल ऑर्डर करून कोल्हापूरला पाठवायचं किंवा स्वतः घेऊन जायचं. आठवड्यातून 3दा मीच कोल्हापूरला जायचो. ओके. सकाळी 4:15-4:30च्या एसटी मध्ये बसून कोल्हापूरला जायचं, 10ला पोचायचो. कारागिराबरोबर दिवसभर बसायचं, 11ला चपला घेऊन निघायचं. असं मी आठवड्यातून 3दा करायचो. ओके. सो अशी ती जर्नी होती तेव्हा. आता तू जेव्हा म्हणतोस की कोल्हापूरला जाऊन नाही का टेस्टिंग केलं किंवा तिकडे बाकी सॅम्पल्स केले, सो त्या लोकांची काय रिएक्शन होती? म्हणजे ते तरी यूज टू नसतील म्हणजे कलरफुल चप्पल्स किंवा हे कोल्हापुरीला, सो त्या लोकांची काय रिएक्शन सो होती? कोल्हापूरला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक तो हे असतंच की आम्ही भारी, ते एक असतं. सो कारागिरांना पण ते बाय डिफॉल्ट होतच, कारण ते म्हणले आमचा 500 वर्षाचा प्रोडक्ट आणि तू कुठून पुण्याहून येणार, तू कुठलं ते वेगळेच लेदर वापरून आम्हाला चप्पल बनवायला लावणार. त्यामुळे ते इनिशियली असं हे नसतंच हो, असं नाहीच करत हो, ते बनवायचेच नाहीत म्हणजे लिटरली, की नाही होतच नाही असं. मग त्यांना बरोबर घेऊन ते कशी तरी बनवायची चप्पल. मग ती आपल्याला पाहिजे तशी नाही बनली तर मग पुढच्या वेळेस व्हेरिएशनला हळूहळू हळूहळू त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचं. ओके. तुमची जी इनिशियल विजन असते तिथपर्यंत. सो ते एकदम म्हणजे रेझिस्टन्स खूप आला, खूप होतं ना. कारण कोल्हापूरच्या लोकांचं म्हणणं असंच पडलं की ही चप्पल तर आमचीच, तुझा काय संबंध. जे त्यांच्या पार्टवर बरोबर आहे, बरोबर. पण आय फील आपण तिकडेच कुठे मागे राहिलो. म्हणजे स्केचर्सच्या जमान्यात आज आपण कोल्हापुरी चप्पल मध्ये काहीही बदल नाही केला 500 वर्षात. तिथे आपण चुकलो. म्हणजे स्केचर्स आज जे लोक घालतात, तो माणूस कधीतरी कोल्हापुरी चप्पल घालण्याचं इमॅजिन तरी करू शकेल का? द आन्सर इज नो, नाही करू शकत. कारण तुम्ही दिवसभर समजा एखादा कम्फर्टेबल शूज किंवा चप्पल घातली आणि संध्याकाळी तुम्ही कोल्हापुरी चप्पल घातली. आता मला कोल्हापुरी चप्पल भयंकर कम्फर्टेबल वाटते, कारण माझ्या पायांना सवय आहे. बरोबर. पण आय थिंक जगातल्या 99.99% ते अनकम्फर्टेबल वाटते. अशी कुठली गोष्ट होती म्हणजे की एक प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं कोल्हापुरी चप्पल रिलेटेड, जे की तू असं तुला वाटतं की नाही का तू सॉल्व्ह केलंय आणि दिस इज द रिझन की चॅपल्स आज एवढं मोठे झाले? सो मी म्हणेन, मी चालू केलं 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. एक म्हणजे कोल्हापुरी चप्पल खूप घसरते. सो जनरली लोक म्हणतात की अरे नकोच बाबा, कारण हल्ली सगळीकडचे मार्बल फ्लोरिंग असतात, ग्रॅनाइट फ्लोरिंग असतात, त्यावर कोल्हापुरी चप्पल म्हणजे गॅरंटीड घसरणार. ज्यांना सवय असते ते, आता मी कुठेही चालू शकतो, मी बर्फावर पण चाललो, पण ज्यांना सवय नसते तो माणूस 100% घसरणार म्हणजे घसरणार. सो नंबर 1, इट्स व्हेरी स्लिपरी. दुसरं म्हणजे ती एकाच कलर मध्ये अवेलेबल असते ट्रेडिशनल. म्हणजे त्याच्यावर आता एरंडेलचं तेल मारून वगैरे ती डार्क ब्राऊन करतात किंवा त्याच्यावर पेंट मारून ती रेड करतात, ब्लॅक करतात, पण ट्रेडिशनली म्हणलं तर ती ब्राऊन असते. सो एकाच रंगात ती अवेलेबल असायची. आणि खूप एक सेट ऑफ ट्रेडिशनल डिझाईन्स की जे मे बी मॉडर्न, मी काय म्हणू शकतो, 21st सेंचुरीसाठी ती डिझाईन खूप जुनी झाली आहेत. म्हणजे ते तुम्ही लग्नात घालू शकता, खूप सुंदर दिसतं, पण तुम्ही ऑफिसला घालू शकता का, किंवा तुम्ही डेली लाईफ मध्ये घालू शकता का, किंवा तुम्ही आता समजा कुठे बाहेर जनरल कॉफी प्यायला चाललाय तर हाफ शॉर्ट्स वर घालू शकता नाही. सो तो एक मला जाणवला की दॅट नीड्स टू चेंज. कारण एक मग त्यांनी सेट ऑडियन्स जो होता ना, तोच ऑडियन्स फक्त कोल्हापुरी चपला घ्यायचा. आणि जर का ब्रँड मोठा करायचा असेल तर तुम्हाला
100 एक माणूस नको आहे विकत घ्यायला. तुम्हाला 100 70-80 लोक विकत घेऊ शकतील असा प्रॉडक्ट बांधायला पाहिजे. पण याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण चॅपर्स बद्दल बोलतोय आता, सो हे खूप लोकांना असं एक फ्लेक्स म्हणून पण आजकाल लोक नाही आहे की अरे माझ्याकडे चॅपर्स आहे, या टाईपचं पण काही काही लोक मी बघितली आहेत की नाही का, की दे आर प्राऊड ऑफ दॅट थिंग. सो कसं वाटतं हे म्हणजे हाऊ डू सी दिस की नाही का, हेच विजन एनविजन केलं होतंस तू की हाऊज इट? सो इंटेन्शन तेच होतं की आपण ॲज इंडियन्स ना थोडं कुठेतरी ब्रँडिंगमध्ये कमी पडतो नेहमी. म्हणजे आपण जगाला बनवून देतो आणि जग मग त्याला ग्लॅमराईज करतो. किंवा आता मी जेव्हा चॅपर्सबद्दल जस्ट रिसर्च करत होतो तेव्हा खूप डुप्लिकेट चॅपर्स म्हणजे 200-300 रुपयाला पण आहेत मार्केटमध्ये. सो ते डिफरन्सिएशन करताना की हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर यू. म्हणजे लोक जेव्हा म्हणतात नाही का कुठल्याही दुकानात जातात मला चॅपर्स पाहिजे म्हणतात, पण ते नॉट नेसेसरी तुमचंच चॅपर्स असेल. सो त्याच्याकडे कसं बघतो मी, हे जे डुप्लिकेट विकतात मार्केटमध्ये ते तुमचं कसं हॅम्पर करतं बिझनेसला किंवा काय होतं त्याचं? ऍक्च्युली मला नाही वाटत काय फरक पडतो. म्हणजे मी त्याला 2 अँगल्स कडून बघतो. एक तर म्हणजे चॅपर्सची कॉपी करतायत म्हणजे चॅपर्सनी काहीतरी वर्थवाईल केलंय. करेक्ट. सो त्यात एक तुम्हाला आनंद मिळतो. दुसरं म्हणजे एक आनंद मिळतो की आपल्यामुळे समजा हजारो कारागिरांची पोटं भरत असतील, नॉट डिरेक्टली बट इनडिरेक्टली. म्हणजे कारण चॅपर्सचा इन्फ्लुएन्स कोल्हापुरी चप्पलवर खूप खूप झालाय आता. म्हणजे मी म्हणेन की कोल्हापुरी चप्पलला एक परत जे न्यू लाईफ मिळालंय ते चॅपर्स आणि चॅपर्स सारखे अजून 2-4 ब्रँड्स आहेत. त्याच्यामुळे एक ते इंडस्ट्री मला परत एन्थुसियाझम आलाय अबाउट कोल्हापुरी. कारण लोकांना डिमांड दिसली. बरोबर. एकदा डिमांड दिसली की आणि एव्हरीवन फॉलोज. पण म्हणजे एकदा दिसलं की बाबा अशा स्टाईलचं प्रॉडक्ट चाललंय मग, आणि मी म्हणतो ठीक आहे आता जे अगदीच कॉपी करतायत ते चूकच करतायत की क्लॅपर्स नावाचे चपला आहेत आता किंवा चॉपर्स आहे, असे भरपूर ब्रँड्स निघाले. हे डेफिनेटली चूक आहे आणि मी लिगल नोटिसेस पण पाठवतो अशा लोकांना. पण जे इन्फ्लुएन्स होत आहेत ते मला नाही वाटत काही चुकीचं आहे. म्हणजे आता आम्ही पण डेली लाईफमध्ये इन्फ्लुएन्स होऊन डिझाईन्स बनवतो, असं काही नाही. आता आपण मार्केटिंग बद्दल जेव्हा बोलतोय, मी चॅपर्सच्या प्रत्येक स्टोरीमध्ये किंवा सोशल मीडियावरती सचिन तेंडुलकर, जसं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये पण सांगितलं, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, हे सगळे इन्फ्लुएन्शियल लोकांचे मी नाही का बाईट्स असतात किंवा फोटोज वगैरे बघितले. सो असं कधी विचार नाही केला डोकं की त्यांनाच कोणाला त्यांच्यापैकीच कोणाला ते ब्रँड चितळी असं सचिन तेंडुलकरला घेतलं, तसं आपणच त्यांना डिरेक्टली नॉट ॲज अ कस्टमर पण ब्रँड अँबॅसेडर म्हणून अपॉइंट करावं आणि अजून मोठ्या स्केलवरती मार्केटिंग करावं. ब्रँड अँबॅसेडर करायला म्हणजे इश्यूज 2-3 असतात. मध्ये ऍक्च्युली आमचं काही सेलिब्रिटीज बरोबर बरंच बोलणं पण झालं. एक तर स्टेक लागतो ब्रँड अँबॅसेडरला की जो मी द्यायला तयार नाही. अच्छा. शार्क टँकमध्ये दॅट इज डिफरंट स्टोरी, तू गेला होतास वगैरे वगैरे. तुला खरंच फंडिंग नाही का कन्सिडरिंग पटवर्धन, तुला खरंच फंडिंगची गरज आहे का? आणि जरी असेल फॉर एक्झाम्पल आपण जस्ट फॉर ब्रँडिंग सेक आपण घेऊ, तर ह्या लोकांनी कधी असं विचार नाही आला का सचिन तेंडुलकर की इन्व्हेस्ट करावं आपण? नाही, नक्की. बऱ्याच लोकांबरोबर चर्चा पण झाली अशी, पण ते कुठेतरी टर्म्स मॅच होत नाहीत किंवा मग कन्सिडरिंग देअर फेम ते मग व्हॅल्युएशन तरी कमी मिळतं किंवा मग इन्स्टेड इज बेटर की एक कुठल्या तरी ट्रेडिशनल VC बरोबर म्हणजे बरोबर हे करून स्टेक दिलेलं कधी बेटर असतं रादर दॅन गिव्हिंग सेलिब्रिटीज द स्टेक. सेलिब्रिटी कारण चेहऱ्याची किंमत खूप जास्त असते आणि तेवढा इम्पॅक्ट असतो की नाही माहित नाही. म्हणजे आणि तो किती दिवस असेल. बरोबर. आता मी स्टोरी तुझी बघितली होती अजित पवारांची. सो ही वॉज ऑल्सो युअर कस्टमर. सो कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे आता ते नाहीत आपल्यासोबत, पण त्यांच्या कुठल्या खास चपला असायच्या का की एकच त्यांची स्टाईल होती? कसं होतं त्यांचं? हो ना, अजितदादांचं ऐकून इतका पहिले म्हणजे आम्हाला शॉक बसला कारण त्याच्या 3 का 4 दिवसांच्या आधी त्यांची एक बॅच ऑफ चपला गेली होती. ओके. आणि इनफॅक्ट म्हणजे ते अनफॉर्च्युनेटली गेले पण आमच्या चपला घालून. हो का? हो, कारण आमचा एक छान असा बॉन्ड तयार झाला होता. म्हणजे अजितदादांच्या मी राईट फ्रॉम डेप्युटी CM's बंगलो टू पुण्यात त्यांचा बंगला आहे, तिकडे सगळीकडे जाऊन पण आलेलो आहे. दादांना भरपूर वेळा भेटलो सुद्धा आणि ते फ्लाईटमध्ये बसले होते तेव्हा पण आमची चप्पल घालून बसले होते. तिकडनं काय ते आम्हाला रिपोर्टर फोटो बिटो पाठवले. पण किंवा हे तर सेलिब्रिटीज बद्दल झालं, पण अशी कुठली वियर्ड अशी काही कोणी हे केलं का? म्हणजे कॉन्फिगर करून तुम्हाला जे कस्टमाइज करून मागतात चपला, तशी एखादं कोणाचं एकदम वियर्ड आली का कोणाची ऑर्डर कधी? अरे खूपच वियर्ड. म्हणजे काहीही मागतात लोक. म्हणजे मध्ये आमच्याकडे एक आले होते, सोन्याची चेन घेऊन आले होते रे. बापरे. सोन्याची चेन चपलेला लावून द्या लग्नासाठी.
दिली आता म्हणलं आपल्याला काय म्हणणे लावून द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग असे लोक असतात किंवा एका माणसाला पूर्ण सोनेरी चप्पल हवी, पूर्ण सोनेरी. मग ते आम्ही लेदरवर प्रॉपर गोल्ड फॉइलिंग करून त्या लेदर म्हणून चप्पल बनवली. बापरे. असं ऑफकोर्स आम्ही आता सोशल मीडियावर टाकत नाही कारण ते कॉन्ट्रोवर्शियल कुठे कुठे होऊ शकतं. पण असे भरपूर काय काय वियर्ड रिक्वेस्ट करतात म्हणजे. आणि या चपला आम्ही काही अमाऊंट्सला पण विकलेले आहेत. ओके. कारण म्हणजे आता सोन्याची चेनवाली चप्पल कितीला विकली? आता सोनं माझं नव्हतं साधारण. पण आय थिंक काय ते हायएस्ट कोणती होती आतापर्यंत? नॉट ही सोन्याची नाही पण हायएस्ट कोणती ज्याला विकली गेली? हायएस्ट आय थिंक ₹1,00,000 असेल. हो का? कोल्हापुरी. आपण जेव्हा पॉडकास्ट ठरला होता हा, जस्ट टू गिव्ह यू द कॉन्टेक्स्ट, हा स्टुडिओमध्ये पण करता आला असता. पण जेव्हा आपण म्हणतो की आमच्या चपला हाताने नाही का कारागीर बनवतात, दे आर नॉट मशीन मेड. सो एक इंटेन्शन हे पण होतं की आपण त्यांना ॲक्च्युअली म्हणजे कस्टमर्स किंवा व्ह्युअर्स जे असतील त्यांना ॲक्च्युअली ती प्रोसेस काय असते म्हणजे हँडमेड म्हणजे काय असतं ते पण मला एक दाखवायचं होतं. सो दॅट इज द वन इंटेन्शन. आणि ओव्हरऑल तुमचा सेटअप काय आहे की कसं तुम्ही काम करता हे पण मला खूप एक इच्छा होती का बघून घ्यायची. सो आपण ते पण बघूयात. टूर देऊयात आपण. सो हे फर्स्ट टाइम आहे जेव्हा की आपण दाखवणार आहोत लाईव्ह की एक चॅपर्स कशी बनते. सो जेव्हा ते म्हणतात की आमच्या चपला ह्या हँडक्राफ्टेड असतात, तर ते हँडक्राफ्टेड म्हणजे नेमक्या कशा बनतात ते आज आपण बघूयात. सो सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करतो सोलने. आता हे सोल्स आपले वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये बनतात थ्रू आउट इंडिया. इकडे आपण कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही ऑन क्वालिटी. तुम्ही बघू शकता सोलमध्ये आपल्याकडे हे जर दिस इज जस्ट द स्टार्ट आहे तर माझ्या हातात फक्त 4 सोल्स आहेत. पण आपल्याकडे सोल्समध्ये इतकी जास्त व्हरायटी आहे की कोणी कम्पीटच करू शकत नाही. ओके. म्हणजे कोल्हापुरी चप्पल मॅन्युफॅक्चरर्स तर नक्कीच नाही पण फुटवेअर मॅन्युफॅक्चरला पण बऱ्यापैकी वेळ लागेल ते तशी हे डेव्हलप करायला. सो वन थिंग इज आपण क्वालिटीमध्ये मटेरियल्समध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. की जे तू म्हणत होतास चॅपर्स महाग का असते. बरोबर. सो चॅपर्स महाग असते कारण मटेरियल्स आपण त्या लेवलचे वापरतो. मटेरियल्समध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. दुसरं म्हणजे इट इज कम्प्लिटली हँडक्राफ्टेड. म्हणजे आता इथे जर का बघितलं तर ही एक जी चप्पल घेतली या चपलेमध्ये हे जे डिटेल्स आहेत सगळे हे सगळे हाताने केलेले आहे. याच्यापैकी एकही मोल्डमध्ये किंवा मशीनवर झाले असं काही नाहीये. पूर्णपणे ही चप्पल हाताने बनलेली, इन्क्लुडिंग स्टिचिंग, त्याचं रिवेटिंग, ह्याला म्हणतात हँड कार्विंग. म्हणजे ह्याच्यातला प्रत्येक जो इम्प्रिंट दिसतोय हे बेसिकली दिस इज अ ड्रॉइंग. हे ड्रॉइंग केलंय हाताने लेदरवर आणि मग त्या टूल्सनी त्याच्यावर ते काम केलेलं आहे. सो ही एक चप्पल बनायला भरपूर तास लागतात. एक चप्पल बनवायला मे बी एका मॅन आवर्स तू बघितलेस तर एका कारागिराचे 10 ते 12 तास जात असतील कमीत कमी एक चप्पल बनवायला. सो लेबर मध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. किंवा आपण आपल्या लेबर्सना फॅसिलिटीज पण सगळ्या चांगल्या देतो. सो ऑल ऑफ दिस काउंट्स. आणि दुसरं म्हणजे आमचे स्टोअर्स आहेत. बरोबर. ते आता आपण जाताना स्टोअर्स आम्ही एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो, कस्टमायझेशन देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे खूप आम्ही कशालाही नाही म्हणत. तू चॅपर्स मध्ये आलास तू राजा असतोस, तुला जे पाहिजे ते मिळतं. चॅपर्सला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या सुरुवातीपासून एक कारागीर त्यांच्यासोबत काम करतात. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची फेवरेट म्हणजे एवढ्या डिझाईन्स त्यांनी आजपर्यंत केले असतील तर त्यांची फेवरेट डिझाईन कोणती आहे. माझं नाव उमेश शिवाजी वाघमारे. मला इथं खूप काय शिकायला भेटलं आणि बऱ्यापैकी आम्ही खूप काही डिझाईन्स या ठिकाणी आम्ही चॅपर्समध्ये बनवतो. तुमची फेवरेट कोणती? माझी फेवरेट चप्पल जर तुम्ही म्हणाल तर मला ओमेगा खूप आवडते. कारण आता सध्याला जर बघितलं तर आम्ही थोडंसं इथं चेंजेस केले याच्या सोलमध्ये वगैरे किंवा हे सगळं थोडं वेळ चेंजेस झालेलं आहे. आणि प्लस अजून जर दुसरं तुम्ही विचारताल तर ही आमच्याकडे सुलतान पण बनते. आम्ही आता कसं आहे एकदम स्मूथ वगैरे वगैरे. आणि हे जे आहे हे जे वेण्या आहेत ह्या वेण्या पण आम्ही आता हाताने करायचं आम्ही इथंच सगळं व्यवस्थित करतोय. ओके. त्याच्यामुळे इथंच संपूर्ण चप्पल ही सध्याला आम्ही बनवतो. आता हे चॅपर्स बनतात कुठे आणि कोण बनवतं हे आपण बघितलं, पण ते विकतात कुठे आता ते बघूयात. चला. ओके. सो वी आर मुव्हिंग टू द लास्ट सेगमेंट. मी जेव्हा आतमध्ये आलो हे कुठल्याच अँगलने मला कोल्हापुरी चपलेचं दुकान नाही वाटलं पहिल्यांदा. सो या पूर्ण 10 वर्षांचा
प्रवासामध्ये असं एखादं प्रोडक्ट कुठलं वाटतं तुला की दॅट यू आर रिअली प्राऊड ऑफ किंवा हे खूपच भारी झालं माझ्याकडून बाबा? मला आहे ना, जे लोकांना खूप क्रेझी वाटतात प्रॉडक्ट्स ते मला पर्सनली आवडतात आणि ते युजली कन्सेप्च्युअलाइज मी केलेले असतात. ओके, लाईक कारण म्हणजे मला तेच दाखवायला आवडतं की लिमिट नाही आहे चॅपल्सला कुठे. ही 10 वर्षापूर्वी अशी कोणी कोल्हापुरी इमॅजिन करू शकलं असतं. सो दिस इज व्हॉट चॅपल्स हॅज डन, की चॅपल्सनी कोल्हापुरीचे लिमिट्स एक्सपांड केलेत खूप. आणि अशा प्रॉडक्ट्स बद्दल आय एम प्राऊड, कारण आम्ही फक्त हे बनवतच नाही तर आम्ही हे चांगले विकू पण शकतो. बरोबर. म्हणजे युजली आता ही बघा ना, ही बघ 5,500 रुपयाची चप्पल आहे. आता 5,500 रुपयाची कोल्हापुरी चप्पल निऑन येल्लो कलरची आधी लोकांनी घेतली असती का, किंवा इमॅजिन बरोबर, तरी झाली असती का? सो आय थिंक ते चॅपल्सचं क्रेडिट आहे. चॅपल्सनी इंडस्ट्री एक्सपांड केली कोल्हापुरी. किंवा इन अ वे कस्टमरला पण एक सवय लावली किंवा एक पर्स्पेक्टिव्ह बदलला की अरे कोल्हापुरी अशी पण होऊ शकते, किंवा एक जो फंकीनेस आहे त्याच्यामध्ये, इट्स जस्ट नॉट ट्रेडिशनल, पण तो एक बरोबर. वेगळा अँगल पण येऊ शकतो त्याच्यात. आता तू चॅपल्सचे डुप्लिकेट जरी बघितलेस ना, तरी ते असे फंकी हा, असतात, exactly. असे प्लेन साधे नाही येत ते कधीच. चॅपल्सचे डुप्लिकेट आर कॅरेक्टराइज बाय दॅट, की ते फंकी असतात, त्याच्यावर असे खिळे बिळे असतात, त्याच्यावर कुठली ती एक तलवार लटकवलेली असते, असलं काहीतरी भन्नाट डुप्लिकेट असतात आपले. मला 2-3 प्रश्न आहेत, पण ही हॅज प्रॉमिस मी की तुम्हाला एक त्याची फेवरेट कुठली तरी जी आहे ती चप्पल गिफ्ट करणार आहे, येस, आणि ही इज गोइंग टू हेल्प मी फॉर दॅट. सो लेट सी की नाही त्याची कोणती फेवरेट आहे. आणि माझे साईज, माझा प्रॉब्लेम असतो युजली माझ्या साईजचे कधी मिळत मिळत नाही, नाही. आणि ऑनलाईन तर कधीच मिळतच नाही. 15 साईजची पण बनवतो. सो बघू याच्याकडे खरंच मिळतंय का. आणि माझे जेव्हा पुढचे पॉडकास्ट असणार आहेत सगळे ते त्याच्यामध्ये आय एम गोइंग टू वेअर दॅट, आणि त्याचा ऍक्च्युअल रिव्ह्यू काय आहे 6 महिन्यानंतर आपण बघूयात. लोकांचे कॉम्प्लिमेंट्स काय असतात त्याच्याबद्दल ते बघूयात. अरे परफेक्ट बसली की. ही पण दाखव एक. ही थोडी भन्नाट. मोठी वाटते. मे बी फिटिंग आकाराचं लागेल. ही पण दाखव एक आपली इथॉस. एक पण दाखव. ते कुठल्याच अँगल कोल्हापुरी वाटते. हा, ज्या प्रकारचं एकदम सॉफ्ट फील आहे. ही वाटेल तुला जरा कोल्हापूर, हा, कारण त्याचं वरचं सगळं जे लेदर आहे ते कोल्हापूरने येतं. ओके. मला वाटते ती तू डेली घालू शकतोस. म्हणजे ती तू ह्या आउटफिट वर पण बघ, हा. आरशात बघ, एकदम परफेक्ट आहे. थोड्याशात. पण याच्यात कुशनिंग नाही ना. किंवा मे बी मला वाटतं का नाही हे आय कॅन गेट ब्लॅक, पण अशी तुझी नाही का जी सिग्नेचर आहे चॅपल, रॉयल ब्लॅक आहे का? नाही की असं काहीतरी लोकांना लगेच अशी ओळखतं. तुला एक अशी हा, चप्पल दाखवतो की जी सगळ्या सेलिब्रिटीजकडे, म्हणजे कुठल्याही सेलिब्रिटीने किंवा कुठलाही नॉर्मल माणूस जेव्हा चॅपल्स मध्ये येतो ना, तो मग तेव्हा पहिली चप्पल जी मागतो ती दाखवतो. हे बघ, आता ही चप्पल आहे, ही तू राजसाहेब म्हण, धोनी म्हण, अच्छा. झहीर खान म्हण, युवराज सिंग म्हण, सचिन सर म्हण, सेहवाग म्हण, ओके. ही चप्पल तर असतेच. ही चप्पल सोडून मग अजून बाकी बरंच सगळं काय पण असेल, पण ही चप्पल तर असते. अरे चल, सो डू थिंक ही मला वाटतं ती परफेक्ट आहे, कारण ती एकतर रॉयल ब्लॅकच्या खूप सिमिलर पण आहे. ती परफेक्ट आहे. कुठे दुसरी त्याचे दोन्ही घालून बघतो, हो. एकदम कम्फर्टेबल आहे. आणि तू जीन्सवर घालू शकशील, तुला कुठल्या लग्नाला जायचं असेल तिथे घालू शकशील, कुर्त्यावर घालू शकशील. म्हणजे ह्या सगळ्या ह्याला रॉयल ब्लॅकला किंवा अजून 4-5 डिझाईन आमची असेल की ज्याला वी कॉल क्लासिक्स. बरोबर. म्हणजे त्याला तुम्ही काही विचारच करायला लागत नाही रे, कशावर घालू कशावर नको. टी शर्ट तर टी शर्ट, कुर्ता तर कुर्ता, शर्ट तर शर्ट, शेरवानी तर शेरवानी. मी हॅव चोजन द करेक्ट वन. हर्षवर्धन आता 10 वर्ष झाली चॅपल्सला. सो आत्तापर्यंत जरा एकदम भारी प्रवास होता. इथून पुढे काय कलेक्शन येणार नाही?
पुढे म्हणजे इन टर्म्स ऑफ कलेक्शन तर काय आम्ही कॉन्स्टंटली काही ना काही काढत असतो. आता समर कलेक्शन येईल, मध्ये आम्ही एक नवीन कन्सेप्ट काढली बर्किन स्टॉक आहे ब्रँड, तो जेवून 300 वर्ष जुना. सो त्याचे जे इन्सोल्स आहेत, कॉर्क फुटबेड्स म्हणतात त्याला, त्याच्यावर आम्ही कोल्हापुरीज बिल्ड केलेत. ओके. म्हणजे दॅट इज अगेन अ व्हेरी इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट. आणि त्याला ते आम्ही जस्ट आता लॉन्च केलं. फिनॉमिनल रिस्पॉन्स आलाय त्याला. कारण पहिले म्हणजे बर्किन स्टॉक ही खूप वेस्टर्न स्टाईल, म्हणजे त्याला असं काही कशावर घालणार ते, तू ना ऑफिसला घालू शकतोस ना धड कुर्त्यावर घालू शकतोस. आता ते आपले ऍक्टर्स वगैरे घालतायत तसं काय काय. पण इथे कसं तुम्ही कोल्हापुरीला तुम्ही खालती तुम्हाला एवढा कम्फर्ट मिळत असेल तर मला वाटते भरपूर आपल्या इकडचे लोक विल शिफ्ट टू आर ट्रेडिशनल फुटवेअर रादर देन कुठला तरी जर्मनीचा 300 वर्षापूर्वीचा ब्रँड. आपल्या इथल्या 500 वर्षाची कोल्हापुरी घालणं इज मच बेटर देन तिकडचे 300 वर्ष घालणारे. सो आणि इन टर्म्स ऑफ ब्रँड म्हणशील तर अजून खूप काय करायचंय. म्हणजे चॅपर्स आत्ताशी मी तर म्हणेन बेबी आहे, जगभर न्यायला आवडेल. माझं एक स्वप्न आहे, जेव्हा मी युके मध्ये शिकवतो रिजंट स्ट्रीटवर मला चॅपर्सचं स्टोअर करायचं. ते एक माझं स्वप्न आहे की जे होपफुली होईल पूर्ण. आय एम शुअर तू करशील. मला खूप भारी वाटलं आपण ज्या गप्पा मारल्या आणि जेवढं कॅन्डिड डिस्कशन झालं आणि ज्या ब्रँड बद्दल किंवा आपण ते कसं बनतं हे लोकांना खूप इंटरेस्ट असतो बघण्यामध्ये. डेफिनेटली की ब्रँड कसा ग्रो झाला, लोक कशी काम करतायत, आणि हे पहिल्यांदाच दाखवलं. येस एक्झॅक्टली. ह्याच्या आधी ऍक्च्युअली लोकांनी बघितलं नव्हतं चॅपर्स बनतात कशा, कुठे, कोणाला काही माहिती नव्हतं. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. म्हणजे मला पण अशीच कॉन्व्हर्सेशन आवडतात की जी कॅन्डिड असतील, जिथे पाहिजे ते मोकळेपणे बोलता येईल. फॉर्मल प्रश्न वगैरे मला कधीच जमले नाहीत आणि जमणार पण नाहीत, कारण मी माणूसच नाही आहे तसा. पण मजा आली मस्त. येस. आणि आता फीडबॅक दे मला चपलेचा. मी तर देणारच आहे, पण बाकी आपले जे पुढचे पॉडकास्ट बघणार आहेत ते तर नक्की बघून सांगतील की नाही की हाऊस आहे. त्यांना पण दुकानात पाठव. नक्की नक्की. आणि येतीलच ते बघून. येस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मला खात्री आहे तुम्हाला ही चॅपर स्टोरी नक्की आवडली असेल. तर अशा स्टोरीज खूप येणार आहेत. तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू.